राम राम मंडळी, माझं नाव रिया भैरवकर। अहो, एक दिवशी आमच्या अमृता मॅम आम्हाला म्हणाल्या की मंडळी आज आपण स्टेज अनाटॉमी शिकायची। मला कळेच ना, मी घाबरलेच। स्टेज अनाटॉमी म्हणजे स्टेजचं ऑपरेशन का स्टेजचा एक्सरे काढायचा आहे? मग समजलं की स्टेज अनाटॉमी म्हणजे आपल्या शरीराचे जसे वेगवेगळे भाग असतात, डोकं, हात, पाय, तसेच स्टेजचे देखील वेगवेगळे भाग असतात। तर चला या भागांना समजून घेऊया। तर हा असतो परफॉर्मन्स एरिया, म्हणजेच कलाकाराचं मैदान। इथेच अभिनय, भावना, संवाद हे सगळं जिवंत होतं। इथेच एक ऍक्टर डायलॉग विसरला तर त्याला अभिनयातून निभावून घेतलं जातं। यालाच तर म्हणतात शो मस्ट गो ऑन। तर हे कलाकाराचं मैदान जाणून घेऊया। हे असतं डाऊन स्टेज, त्याच्या मागे सेंटर स्टेज आणि त्याच्या मागे अप स्टेज। याच भागांना अजून काही भागांमध्ये विभागलेलं असतं, राईट आणि लेफ्ट। अहो, तुम्हाला एक गंमत सांगते म्हणजे तुम्हाला याचं महत्त्व कळेल। एकदा आमच्या मॅम आम्हाला म्हणाल्या, मुलांनो स्टेज राईटला जा। मग काय, आम्ही सगळे मुलं लेफ्टला गेलो। मॅम म्हणाल्या, मुलांनो स्टेज लेफ्टला जा। मग आम्ही सगळी मुलं राईटला गेलो। नुसता गोंधळ चालू होता। मग आम्हाला समजलं की राईट आणि लेफ्ट हे नेहमी ऍक्टरच्या पर्स्पेक्टिव्ह मधनं बघितलं जातं, ना की ऑडियन्सच्या पर्स्पेक्टिव्ह मधनं। अहो, खरी गंमत तर स्टेजच्या मागे सुरू असते। हेच असतं बॅक स्टेज आणि विंग्स। प्रत्येक स्टेजला 4 विंग्स असतात आणि त्यांचं आपापलं काही महत्त्व असतं। अहो, इथेच एक कलाकार आपल्या एंट्रीसाठी तयार असतो, तर कुणाला तरी मिशीत सापडत नसते, कुणाची तरी दाढी हरवलेली असते आणि मधूनच आवाज येतो, ए माझी एंट्री आली का रे? सगळी गंमत ना। इथे एक छोटीशी व्हाईट लाईन असते। ती व्हाईट लाईन नसून त्याला लाईट लाईन म्हणलं जातं। त्या लाईनच्या पुढे गेलं तर तुमचा चेहरा अंधारात जातो आणि ऑडियन्सला तुमचा चेहरा दिसत नाही। इथे एक खड्डा असतो, त्याला पिट असं म्हणतात। तिकडे साऊंड आणि लाईट्स कंट्रोल केले जातात। हा असतो मुख्य भाग, म्हणजे जिथे आपले रसिक मायबाप बसतात। यालाच ओल्ड थिएटरमध्ये स्पेक्टेटोरियम असं म्हणलं जायचं आणि आता मॉडर्न थिएटरमध्ये ऑडिटोरियम असं म्हटलं जातं। कलाकार कितीही चांगला असो तरी टाळ्या वाजवणारे प्रेक्षक नसतील तर नाटक अपूर्णच, नाही का? हा असतो बॅकड्रॉप। या बॅकड्रॉपमध्ये एवढी ताकद असते की एखादा ऍक्टर वाळवंटात असेल तर दुसऱ्या क्षणी तो हिमालयात पोहोचलेला असतो। म्हणूनच म्हणतात ना की एका पडद्यामागे संपूर्ण जग लपलेलं असतं। तर आता पुढच्या वेळेला तुम्ही नाटक बघायला जाल तेव्हा फक्त आम्हा कलाकारांकडेच नाही तर संपूर्ण स्टेजकडे एका नव्या नजरेने